झालेलं असते. भोजनदान झाल्यानंतर दान पारणी करत असताना अनेक प्रकारचं दान दिलेलं असते. औषधी दान, चिवरदान, संघदान, संघाला दान, त्यानंतर फळदान, अनेक प्रकारचं ते दान देतात. औषधीपासून दान देतात. आणि त्यानंतर वस्त्रदान, जे काही त्यांना देता येतं अशा प्रकारचं ते दान पारणी करतात. आता दान देत असताना भगवंताला संघाला दान देत असताना तेव्हा म्हणतात भगवान बुद्ध प्रसंजित राजाला, हे राजन, तुम्ही आम्हाला बोलवलंय, स्वागत केलं, भोजन दिलं, परंतु तुमचं जे चित्त आहे, भगवंत ओळखून घेतात, ते तुमचं चित्त जे आहे, मन आहे, ते दुःखी का आहे? तर राजा म्हणतो, भगवान तुम्ही मला ओळखलं आहे की मला दुसरी मुलगी झाली, या कारणाने मी दुःखी आहे. मला मुलगा पाहिजे होता. त्यावर भगवान बुद्ध एक गाथा म्हणतात आणि त्या गाथेचा अर्थ सांगतात की पुत्रापेक्षा कन्या बरी, पुत्रापेक्षा कन्या बरी, साऱ्या विश्वाचा उद्धार करी. मुलगी अशी स्त्री जननी आहे की तिच्यातूनच हा एकमेव मुलाचा जन्म होत असतो. आणि राजन, हे तुझ्या दुःखाचं कारण नसू शकते, परंतु जे जन्माला बाळ आलं त्या आईच्या प्रसव वेदना, प्रसव पीडा, त्या वेदनातून येतो तो तिचा किती मोठा जन्म आहे. तेव्हा राजाला कळतं की खरोखर मी ज्या मुलासाठी तळमळत होतो की मला माझा राज्यकारभार चालवण्यासाठी मुलगा पाहिजे होता, परंतु मला दुसरी मुलगी झाली आणि दुसरी मुलगी झाल्यामुळे मी दुःखी झालो. प्रश्न आहे, प्रसंजित राजा दुःखी का झाला? त्याला आन्सर आहे की त्याला दुसरी मुलगी झाली म्हणून तो दुःखी आहे. आणि तेव्हा भगवान बुद्धांच्या उपदेशाने ती राजा आणि राणी प्रभावित होतात आणि त्या सुंदर मुलीला जेव्हा भगवान बुद्ध आशीर्वाद देतात तर तिला सगळ्यात पहिले सांगतात ती धम्माची दायिका बनो, धम्मदायक बनो, त्यानंतर ती शीलवान बनो, त्यानंतर ती गुणवान बनो, बलवान बनो, धैर्यवान बनो. आणि खरोखर ती मुलगी श्रद्धावान असते. आणि जेव्हा ती तरुण अवस्थेमध्ये येते तेव्हा ती मुलगी म्हणून नाही तर मुलगा म्हणून तिचा राज्याभिषेक होतो आणि ती सर्व वैभव ती सांभाळते. जसा प्रसंजित राजा आपल्या प्रजेवर लोकांवरती प्रेम करत होता, तशीच ती प्रसंजित राजाची दुसरी मुलगी प्रजावर सर्व लोकांवरती प्रेम करायची, करुणा, मैत्रीने, मुदितेने सर्व राहायची. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की यही पसिको, या आणि पहा, जे जगामध्ये सत्य आहे त्याचं तुम्ही अनुसरण करा, अनुकरण करा. आणि आज या बाईच्या